हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतला हे रॅलीमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे। नागपूरमध्ये 17 मार्चला जर पाहायला गेलं तर याच परिसरामध्ये म्हणजे महाल परिसरातील गांधी गेट, शिवाजी महाराज पुतळा परिसरमध्ये जे आहे ते हिंसाचार झाला होता आणि त्यानंतर जे आहे ते आजी सद्भावना रॅली जी आहे ते एकूणच काँग्रेसकडून काढली जात आहे। या रॅलीमध्ये आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांची गर्दी झाली आहे। काही या ठिकाणी बाल कलाकार जे आहे ते विविध वेशभूषा साकारून या ठिकाणी समाजाला जे आहे ते एकोप्याचा संदेश जे आहे तो यामध्ये देण्याचा प्रयत्न जो केला गेला आहे। या ठिकाणी आपल्यासमोर दृश्यात जर आपण पाहता तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारून या ठिकाणी एक व्यक्ती जे आहे ते या रॅलीमध्ये सहभाग झाले। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, सद्भावना शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी महात्मा गांधीजींची जे आहे ते वेशभूषा साकारून या ठिकाणी सहभागी झाला। मराठी हिंदी तो भी नहीं दूंगा। मेरा नाम बशीर खान है और मैं रिटायर्ड रेलवे एम्प्लॉय हूँ, अकाउंट डिपार्टमेंट से रिटायर्ड हुआ और 7 साल से गांधी जी के सिद्धांतों पर ही चल रहा हूँ। लोगों ने मुझे पकड़ के गांधी जी भी बना दिया और आज पूरे देश में ये शांति संदेश के साथ मैं पूरे देश में भ्रमण भी कर रहा हूँ। कल ही मैं रात में पहले से तो यहाँ झारखंड से वापस आया, अभी रात को 1 बजे, और आज ये शांति मार्च में मुझे फिर चलने का मौका मिला, नेतृत्व करने का मौका मिल रहा है। ये बड़ी खुशी की बात है कि जिस तरीके से देश में टेंशन का माहौल क्रिएट किया गया, उसके लिए आज सर्व धर्म संभाव की जो शांति यात्रा है वो जरूरी है और लोगों के दिल में शांति का संदेश जाना भी जरूरी है, क्योंकि इसको ये शांति को पॉलिटिक्स से दूर रखा जाए तो अच्छा है। नक्कीच आपण जर दृश्यांमध्ये जर पाहत तर मोठ्या संख्येने जे आहे ते काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।